अबाह्य लूट सुरू असल्याचा आरोप वाहतूकदारांकडून करण्यात येत होता। दरम्यान संपासंदर्भात वाहतूक संघटनेची परिवहन मंत्र्यांसोबत बैठक पार पडली। या बैठकीनंतर वाहतूकदारांनी संप तुर्तास स्थगित करून एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाहतूकदारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत लवकरच उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन दिलं। सरनाईक यांनी वाहतूक संघटनांना असं लेखी आश्वासनही दिलं। मंत्र्यांच्या आश्वासनानंतर वाहतूक संघटनांनी तुर्तास संप स्थगित केला। काल माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली। चर्चेअंती जी समिती आम्ही नेमली होती त्या समितीचा अहवाल जो प्राप्त झाला आहे त्यावर पोलीस खातं आणि वाहतूक खातं म्हणजे आरटीओ डिपार्टमेंट यांचे समन्वय साधून अधिकाऱ्यांसह माननीय मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांबरोबर एक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे। त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर ताबडतोब त्या संदर्भात एक बैठक घेऊन वाहतूकदारांमध्ये आणि शासनामध्ये समन्वय साधण्याची भूमिका माझी राहील अशा प्रकारचं पत्र मी आत्ताच वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींना देतोय, जेणेकरून त्यांना आताही माझं आव्हान राहील की आपण जो पुकारलेला संप तो मागे घ्यावा। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय, त्यामुळे खळबळ उडाली आहे। तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांच्याकडे बंगालची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली।